अखेर इतिहास घडलाच. ज्या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्र वाट बघत होता तो आज क्षण संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलाच. म्हणतातच ना, इतिहास तोच करतो आणि इतिहास तोच मोडतो आणि पुन्हा एकदा इतिहास तोच घडतो. रेकॉर्ड तोच बनवतो, त्याचं रेकॉर्ड तोच तोडतो. असा बैलगाडी क्षेत्रातील देव एक दिवशीमध्ये कसे बकासूर. मित्रांनो, बकासूर आणि बिनजोडचा बेताज बादशाह मथुर एकाच भाऊभाऊच आहेत. पण जेव्हा एकच सेमी आले तेव्हा इतिहास होता की मथुरने बाजी मारली आणि बकासूरला हार पत्करावी लागली होती. पण आज अखेर इतिहास घडलाच. बकासूरने बाजी मारली आणि मथुरची हार झाली. असं मित्रांनो, खेळामध्ये हार जीत होत असते. मथुरने पूर्ण खूप इतिहास घडवून ठेवला आहे. तो बिनजोडचा बादशाह आहे. सलग 3 वर्षे बिनजोड क्षेत्रात राज्य करतोय. खेळामध्ये हार जीत होत असते. नक्कीच कोणीही मथुरला ट्रोल करू नका. भाऊभाऊच आहेत. तुमचं मत काय आहे? नक्की मथुरची हार का झाली असावी हे कमेंट करून नक्कीच सांगा. चालून भेटे पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये. पुन्हा एकदा बकासूर आणि चिक्याला फायनलसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा.